गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आम्ही परत आलोय आमच्या नेक्स्ट वीकेंड ब्लॉग वरती. सो आज संडे आहे. दिवसभरात आम्ही काय काय करतो ते आम्ही तुम्हाला दाखवू. सो आज संडे मॉर्निंग. सो ब्रेकफास्ट साठी आम्ही विचार करतोय ब्रेड ऑमलेट खाऊ. सो आता अंडी तर आहेत घरी, एग्स आहेत. सो तेजस आता जातोय खाली ब्रेड आणायला. ब्रेड सोबत तो चिकन सुद्धा घेऊन येईल. लवकर ये. सो तेजस येईपर्यंत मी कांदा वगैरे चॉप करून ठेवते ऑमलेट साठी. अँड मशीन मधून कपडे पण धुवून झालेत, सो ते पण वाळत घालते. मस्त झालंय ऑमलेट ब्रेड लावडी. तुटलेला हा खातोय. मी याला बोलली बोलवायला मला दिलं. जर मी आता हाफ खाऊच झालं. अशा तऱ्हेने आजच्या जेवणाची सुरुवात होते. आणि मी काय बनवते? सरप्राईज आहे. सरप्राईज आहे. तू काय बोलत होता त्याला? यखमी पुलाव. यखमी. त्याला नीट काढता नाही आलं यार. याच्यातच टाक, बिर्याणीमध्येच टाक अंडी. आजचा प्लॅन खूप काय काय करायचं आहे. त्यातलं किती काय होते ते समजेल तुम्हाला. ठरवलं तर आम्ही एव्हरी वीकेंड खूप काय ठरवतो. ठरवलं तर आम्ही खूप काय, पण आता बघू किती काय होतं. That's a question. एक्झॉस्ट टाइम खूपच आवाज करतोय, तो बंदच केला. नंतर लावायला वेळतो तेव्हा थोडं हीट होईल. आता आपण काय काय प्लॅन केलं आधी त्यात? मेन तर कधीपासून माझ्या पाठी लागलाय कपाट लावायचं आहे. पण कपाट किती वेळा आपण लावलं तरी सारखं लावावंच लागतो. कारण एक ड्रेस काढायला दुसरा तर काढावाच लागतो ना. आपण कपडे असे नाही लावत, आपण असे ठेवतो. अरे मग जे आहे तुला माहिती आहे, जर समजा मागे तर तू अशीच्या अशी काढ ना. तूच काढून दे ना. मीच करतो. असं सांगायचं नसतं सगळं. हो सांगायचं नसतं. मग तू काढून सुद्धा तो एवढा खराब झालाय, म्हणजे तू विचारते तू नीट नाही करत, मग तूच नसताना तू काय करते बघितलंय. तू नसताना मी कुठे जातच नाही ना. जाते मी बघितलंय काय करतेस तू काढताना कपडे. अरे happens. सगळ्यांच्या घरी तसंच असतं. कोणाचं कपाट एकदम नीट आहे. पण मी काय म्हणतो, आता आपण जी शॉपिंग केली ना त्याला ठेवायला जागा नाही. त्याच्यासाठी जे जुने नाही घालत आहेत कपडे ते सेपरेट करायला लागतील आपल्याला. कट करून घेते. जे बोनलेस पीसेस आहेत ना त्याला सेपरेट करून कट करते. हड्डीवाला बोनवाला पण ते करूया. ते पुलावमध्ये टाक. तेच ब्लॉकच्या चक्कर मध्ये खूप गरम होत आम्ही ते असं समोर एक फॅन बसून देऊया. ते येतात ना त्याच्यामध्ये आईस टाकू शकतो. ते नाही बघितलं बघितलं पण होतं ना ते. पण ते नाही येणार तसे. ह्याच्यावर राईस भिजून ठेवले. चला थोड्या वेळाने भेटूया. आता आम्ही बनवतोय चिकन. हे कुठलं एअर फ्राय वालं चिकन. ओके, तर आधी ती प्रिपरेशन चालू आहे आधी तिचं. आणि बाकी पण यखमी पुलावची तयारी करून ठेवला नाही. दही टाक अजून, मला वाटतं दही नाही टाकलंय. हे डायरेक्ट नंतर हे ठेवून देऊ का थोडा वेळ साईडला फ्रीज मध्ये? कशाला? आणि थोडा चिकन मसाला टाकलाय. आय नो यखमी पुलाव मसाले नसतात, फक्त गरम मसाला.
इंडियन 4 इंडियन कोकणी आम्हाला मसाल्यांशिवाय जमत नाही, नॉनव्हेज मध्ये स्पेशली. म्हणून थोडासा मसाला पण टाकलाय. आमच्या मध्यस्थीचं रसली पुलाव. आम्ही 2 वीक्स आधी भांडी एक्सचेंज करायला गेलो होतो, तेव्हा हा नवीन कुकर घेतला Prestige. आता मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण खुशी होते. नवीन कुकर, नवीन पॅन, छोटा पॅन तर या घेतलाय पण तो यूज करता येत नाही अजून. तुझं आता असं झालंय काय झालंय ते, काय झालं काय म्हणतात विचारलं त्याला? काहीच नाही झालंय, यालाच झालंय. समजा विथ यू नॉट मी. तेल टाक. पाण्याचं जाऊ दे आधी. गेला ना, अजून काय लावायचं? पाणी तिकडे आहे. हा तुझाच घेतो नॅपकिन. काय पहिले तेल डायरेक्ट हे तेल टाकायचं. हा डायरेक्ट कुकरमध्ये विदाउट पाणी शिजवणार आहे. कुकर पण तापला. कोणता हा? लगेच गॅस तापतोय. जास्त गेला ना. जिरं वगैरे नाही काढलंस? नाही ना. बोल काय तुमच्याकडे काय काय आहे नाही. संडे स्पेशल? कमेंट्स मध्ये सांग. कमेंट मध्ये सांगा. येला आता आमच्याकडे काय वेगळं आहे, हेच आहे आपल्या इकडे. तुमच्याकडे काय आहे ते तुम्ही कमेंट मध्ये दिला म्हणजे आम्हाला पण समजेल नेक्स्ट टाइम आम्ही काय बनवायचं बनवू शकतो स्पेशल. वेगळं. जिरं टाकते मी. दाखवतो थांब. जिरं. गरम नाही झालंय मग. ते मला मगाशी मी असं तोंड थोडं पुढे गेलं ना, माझं गरम वाफ आली. मला वाटलं तापलंय ते एकदम. नाही रे. Pause झाला आमचा. आता हे तडतडेपर्यंत थांबावं लागेल. तू खरंच टाकतेस? मी आता तिला तो म्हंटल खाणार नाही. असं पुलाव बनवतोय आणि त्याच्यात खडे मसाले नाही तर कसं. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त जिरंच टाकतात. आता हा, मग तुला तू- पाहिजे म्हणून मी दालचिनी वगैरे टाकते. बस झालं. असं तर खूप काय टाकायला लागेल. थोडंच टाकते. टेस्ट येईल. नाहीतर आम्हाला जमणार नाही. होऊ दे, थांब. गरम लो ठेवलायस. नाही तडतडत आहे अजून, थांब. बस. एवढं पण चिकन नाही आपल्याकडे की 2 जणांचं आहे. हा. बंद करून टाक. पण डायरेक्ट आता फायनल स्टेज राईस टाकायचा आहे. याआधी सगळा मसाला टाकून चिकन 2 शिट्या करून घेतलेला. आता आपण आता राईस आपण टाकतो. टाकूया ह्याच्यात मेन तर rice. दहीचंच आहे, म्हणून ॲक्च्युली याला दहीमध्ये शिजवायचं असतं, म्हणून थोडं जास्त दही घेतले, त्याच्यामुळे थोडं पाणी टाकलं ताकी हे थोडं असं पाणी नाही त्याच्यात. पाणी यूज नाही करत, फक्त थोडं जे आपण टाकतो ना तेवढंच. आणि एक छोटा बटाटा घेतला होता मी, त्याला 4 पीसेसमध्ये कट केले. झालं. आता आम्ही बनवतोय एअर फ्रायर वालं चिकन. ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता बटर लावते आधी, ती बटर पेपरला. आणि 4 शिट्या पण झालेल्या आहेत आमच्या पुलावच्या. एक ठेवा.
मस्त मॅरिनेट झालं रे. मी काय म्हणतो थांब आधी त्याच्यात हो. ठेवूया पेपर आणि एअर फ्रायर मध्ये मग ठेवूया, नाही तर ते उचललं तर असं पण हे म्हणणार. आमच्याकडे आहे फिलिप्सचा एअर फ्रायर. प्रमोट काय करायचं त्याच्यात, आहे तर आहे, त्यांनी थोडी फुकट दिला आम्हाला, विकत घेतलाय. लाईनीत बसव सगळ्यांना. जे जिमला वगैरे जातात, प्रोटीन इंटेक साठी ज्यांना गरज आहे ते लोक पण असे खाऊ शकतात. कोणीही खाऊ हा, शकतात. कोणी खाऊ शकतं, पण जे लोकांचं प्रोटीन इंटेक चालू आहे ते लोक चिकन ब्रेस्ट खाऊ शकतात. आम्ही पण चालू केलंय हळूहळू हेल्दी खाणं. गरज होती actually. So आता आम्हाला असं वाटतंय आता थोडस ऑइल स्प्रे करतोय बस. थांब चालू ठेव. त्याला मी चालू ठेव. एअर 200 डिग्रीवर किती मिनिटं? 15 to 20. आपण 20 minutes ठेवू. का असं असं. 20 मग मिनिट 15 minutes ठेवू आणि मग बघू एकदा check करू. 15 ठेवलंय. 10 आहे ना ते? नाही 15 हा, ना 15 राहील. बघू, नाही तर माझं 5 मिनिट्स ठेवूया. ओके. अशा तऱ्हेने आमचा यखमी पुलाव तयार झालाय. खूप मस्त वास येतोय, खूप मस्त बनलाय. आणि हे आमचं फ्राईड चिकन एअर फ्राय. मस्त आहे, ते पण मस्त शिजलंय. अरे थोडं खाली असं वाटत असेल तुम्हाला, पण ते मसाला आहे तो लागलाय खाली. खूप छान झालं. आता आम्ही बसलोय जेवायला आणि आम्ही जरा नेटफ्लिक्स बघतोय. मी जेवतोय. सी यू. कुठे जातो हिरो बनून? कचरा टाकायला, कचरा टाकायला एवढी तयारी? हेअरकट करायला. फायनली आम्ही स्टार्ट करतोय जे आम्ही वन ऑफ द काम आज करणार होतो, ते आहे कपाट लावायचं. आता हा सगळा मेस आम्ही काढणार आणि मग एक एक फोल्ड करून ठेवू. मला बघूनच भीती वाटते किती जास्त कपडे. एक तर हा वाला कपाट आपण कधी लावला नाही, हा तरी करतो. त्याच्यामध्ये साड्या आणि ड्रेसेस आहेत. हा ठीक आहे, करावं तर लागेल. करू स्टार्ट. भाई साहब झालं ना? एक कपाट आपण सक्सेसफुली केलाय, तर बस झालं आजच्यासाठी. बस ना यार. त्यासाठी जागा करतो. मेन असतात पिशव्या, जेव्हा पाहिजे तेव्हा भेटत नाही. आता बघ किती साठलेत. सगळ्यांचे पिशव्या आम्ही काढून टाकलेत एकत्र ठेवायला. त्याच्यामुळेच ऍक्च्युली आपला कपाट एवढा वाटत होता. ह्यातलं सामान येईलच ना. सो फायनली 2 तासानंतर आमचं 1.5 कपाट लावून झालेलं आहे. बाकी अर्धा कपाट लावायची हिंमत नाही झाली, म्हणजे खूप गरम होत आहे. लिटरली फॅनच्या खाली बसलो होतो तरी सुद्धा प्रचंड गरम होत आहे, म्हणून आम्ही आज साठी ठेवून दिलं तेवढंच. आणि बाकीचं बघू आता नेक्स्ट टाइम कधी मुहूर्त येईल. आणि आता बोलेल नेक्स्ट वीकेंडला उठून की चला आज बाकीचा अर्धा लावून टाकूया.
सो आता संध्याकाळसाठी नाश्त्यासाठी खूप दिवसांपासून म्हणजे लास्ट त्याने कधी बनवलेला आय डोंट रिमेंबर, बट त्याचं एक एग सँडविचची स्पेशालिटी आहे जो तो बनवतोय आज. मी तुम्हाला दाखवते. लेट्स गो. हाय शेफ, व्हॉट्स कुकिंग? एग सँडविच. बॉइल्ड एग, चीज, बटर, ब्रेड आणि रेड चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, ब्लॅक पेपर. आणि हा माझा शेफ पर्सनल. आणि हा आमचा टोस्टर. किती बनवतोयस? 4 बनतील. कारण की Nice. आपल्याकडे बटर लावलंस का ब्रेडला? हो सगळ्यांना लागेल. तर जस्ट मी प्रिपरेशन करतोय. आधी ना सगळे बनवून घेऊया, नंतर आणि मग एकदा toast टोस्ट करूया. तेच आता एक झाल्यावरती मध्ये दुसरं दोन्हीकडे होईपर्यंत लक्ष. वाट बघा. मग सगळे कसे एकदाच गरम गरम खाऊ ना. येस, 2 झाले. बाकीचे 2 पण बनवून टाक. अरे चीज नाही टाकला, चीज टाकला. आपल्याकडे 2च चीज आहेत, तर आपण जुगाड करूया, अर्धा अर्धा वापरूया सध्या. आणायला पाहिजे. पण ठीक आहे तो ना. बघा आमचा पुराणा कुकर. तुला काय ऑब्सेशन आहे कुकर सोबत? जो है वो है. काय बोलत होता तू? काय ऑब्सेशन आहे तुला? नाही, त्या आधी काहीतरी. चीज बद्दल बोलत होतीस ना तू? हा ठीक आहे, जे आहे त्या इन्ग्रेडियंट्स मध्ये बनवू शकतो आपण. हा आता हे तर कसं जुगाड आहे म्हणून. त्या साईडला पण लावायचं आहे बटर. जे ह्याला लावलं तरी ठीक. तू ते बनवून हे करते टोस्ट. तो आधी तिला मी कामाला लावले टोस्ट करायला. तीच आली म्हणजे मी तोपर्यंत टोस्ट करते. हा तेवढंच होईल ना. एकच राहिलं त्याचं पण त्याचं प्रिपेअर करायचं. प्रिपरेशन मध्ये थोडा वेळ होतो पण मजा पण ते येते पण खायला. इझीच आहे तसं. पटापट होऊ शकतं. आम्ही एकदाच अंडी आणून ठेवलेत, त्याचा फायदा आम्ही घेतोय. सतत एग्ज काहीतरी बनवत असतो. प्रोटीन. बघ कसं झालं. आधी ओपन पण कर त्याला मध्ये मध्ये. एवढा लगेच थोडी होणार. आपण त्याला बघत राहतो. हो, एकदम हे नाही होणार ना. आवाज येतोय ना म्हणून म्हटलं बघितलं. हा वाला टोस्टर बेस्ट वाटतो मला. ते तो दुसरा, आमच्याकडे तो दुसरावाला पण टोस्टर आहे. तो असा ओपन करून ग्रिलर आहे तो. हा ग्रिलर. बट हा टोस्टर मध्ये साईडला त्याचे एक कडक होतं ना, ते जास्त टेस्टी वाटतं. आणि सँडविच वाल्याकडे पण नॉर्मल हेच असतं ना, बाहेर जे असतात ते सँडविच वाले लोकल. झालंय तसं बघ. बघते. स्मेल तर छान आहे. बनाया किसने किसने म्हणा. ऑफकोर्स मी. नाही झालंय ते फक्त आवाज आणि वास येतो तसा. सो सँडविच बनते तोपर्यंत मी परवासाठी थोडे बटाणा वगैरे भिजत घालून ठेवते नाश्त्यासाठी.
सकाळचा चांगला वाटतो. कांदा टोमॅटो वगैरे त्याचा चाट बनवून खायला मस्त वाटतो. रामू बापा आलेले आहेत. वन लास्ट टू गो. हे बघा आमचे सँडविचेस. एग सँडविच. And it's ready guys. खाऊन सांगते कसं आहे. आधी तिकडनं आता रिव्ह्यू घेऊया. कसं बनलंय? यमी. खूप मस्त. माझी स्पेशालिटी आहे. आय नो. म्हणून सारखं बनवत जा. स्पेशालिटी आहे, कधी कधीच बनवायचं असतं. असं थोडी असतं. मी तुला अशी तारीफ करत राहील ना सारखं सारखं. नको मला तारीफ. हा बघा एक नंबर दिसतो. आम्ही आता निघालोय. फर्स्ट स्टॉप आमचा डीमार्ट आहे. थोडंसं सामान घ्यायचं अँड देन मम्मीच्या घरी. चलो आम्ही आता माझ्या घरी आलेलो आहोत. डीमार्टला गेलो होतो पण एवढी लाईन होती बिकॉज संडे तर आम्ही तिथूनच युटर्न मारला. मग कॉफी घेतली आणि मग इथे आलो. पप्पा काय बोलतच नाही. पप्पा शॉप मध्ये नाही लक्ष मी तू का मला वाटतं गप्पा राहायचंय. काय बनवते मम्मी? मम्मी माझं फेवरेट बनवते. उद्या डब्यासाठी बटाट्याचे काप खूप भारी लागतात. मला सगळ्या फ्रेंड्सला आवडतं म्हणून मम्मी असं मधूच कधीतरी. ॲक्च्युली ते लोकच माझ्या पाठी पडतात. मी मम्मीला बोलायच्या आधी म्हणून मम्मीला सांगते अँड देन बनवून देते मम्मी. मजा येते ना तुला? मजा येते ना तुला? मी तुला घरी वेगळं सांगतो का? हेच सांगतो सगळं. तू मला ओढून लावते. मग पप्पांकडे येतो. पप्पा सांगा तुम्ही. तसं नाही रे. कसं माहिती काय वीकली त्याला चुगली करायची असते ना. वीकली अपडेट्स द्यायला येते. पप्पा एवढं काही करत नाही. बरोबर आहे. मग हे केलं आणले आणि कापले. आपले डोकी सगळे टाकून द्यावे बोललो आणि फक्त जे शेपट्या करताना मधली व्यवस्थित जी आहे ती पॉलिश केलेली असते बाकडी. म्हणजे एकदम जुने होते ते. अरे जुन्या झालेली बाकडी. पण सीएससी ला आता पण आहे ना ते एकदम रिझनेबल आणि एकदम टेस्टी. नाही. त्यांचं कालवण थोडं वाटतं तरी की मालवणी आणि नाही, असं. नाही, ठीक आहे पण दादर जर तेव्हा जाय ना आता आजही लाईन लागते. आता जरा मॉडर्न केलं पण दादरला आणि पूर्वी जे होतं ना 2 ठिकाणी केलं. एका ठिकाणी भरलं ना तर ते लोक दुसरीकडे पाठवतात. You have to get used to it now. You have to get used to काय it. खातो म्हणू? अरे लेले पप. पण तुला माऊने काय आणायला सांगितलं? मोमोज. तू आम्ही आणले. तुला काय आणलं? दीदीचा अवतार आहे पण ठीक आहे. दीदीने आणि ही बिचारी गोंडूला हे करते, त्रास देते. काय ग उगाच तिला आणायला सांगितलं, तू उठून आणायचं ना. रे गोंडू तुला माऊ कामाला लावते ना. दीदी मला कामाला लावायची. आता माझी भाची झाली तर मी तिला लावणार. है ना सोनू? है ना सोनू? बिचारी ना स्टार्टिंगला आणायचे नंतर मग भरपूर सांगितलं ना शेवट काय करते ती. बाबू आहे ना. बाबू आहे तू ना. कामाला लावा तुम्ही तिला बिचारीला. नाही ना तू वल्लभाकडे गेलेली आज. तिने काय शिकवलं तुला? तब देवों को ये समझ में आया कि अंधेरे में भाजेला काय करतो तू? काय करते? माईक बोलतोय. खायचं नसतं, बोलायचं. बस झालं. ओके.
मूवी नाईट चालू आहे. होय तुझ्या आतमध्ये जमा आईस्क्रीम देणार. मला पण पाहिजे. मला पण पाहिजे आईस्क्रीम. पण तू तर मला सेव्ह करणार होतीस ना. तू स्वतःच घाबरली. आम्ही भूत बंगला बघतोय. नाही तू घाबरली. बाय नाही. हाय 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 बोल ना. हाय बोल. बोल ना. हाय. किसकी शादी है? तुझं नाव सांग. मेरे बहन की. मला मारलं का? ये सब लोग क्यों भाग रहे हैं? मला पण आईस्क्रीम पाहिजे. मला पाहिजे. कट्टी आहे. आता बुवा आहे ना सोनू. तू बघ आला बुवा. अशा करू. तू बघ दरवाजा उघडला नोनू. दरवाजा उघडला. उगला होता ना. आता लावेल बघतो. डोळे बंद कर. सो दॅट्स ऑल फॉर द डे गाईज. आम्ही मस्त मायरासोबत मज्जा करून आलो. टाइमपास केला दीदीकडे आणि आता निघालोय घरी जातोय. फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. सो लेट्स सगळी कामं झालेली आणि आता लेट्स एंड दिस डे. खूप काय केलं तरी आज आपण है ना. ठीक आहे तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. अगर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.